श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथील गोदावरी नदी पात्रातून बेकायदेशीरपणे वाळू उपसा करणाऱ्या तस्करांच्या श्रीरामपूर महसूल विभागाने मुसक्या आवळत धडक कारवाई केली। तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या सिंघम स्टाईल कारवाईने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत। मंगळवारी सकाळी जुने नायगाव येथील गोदावरी नदीपात्रातून वाळू तस्करांनी यारी मशीन व फरांड्यांच्या सहाय्याने अवैध उत्खनन सुरू केल्याची कुणकुण लागताच तहसीलदार मिलिंद कुमार वाघ आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी अचानक छापा टाकून एक यारी मशीन, 2 फरांडे आणि 1 डिझेल इंजिन असा वाळू उपसासाठी वापरला जाणारा साहित्याचा साठा जप्त केला। या मुद्देमालाची किंमत अंदाजे 1 ते 1.25 लाख रुपये इतकी असून जप्त केलेले साहित्य श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात जमा करत अज्ञात वाळू तस्करांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अवैध वाळू उपसा विरोधात महसूल विभागाने केवळ कारवाईच केली नाही तर एक स्तुत्य निर्णयही घेतला। घटनास्थळी आढळलेला सुमारे 90 ते 95 ब्रास अवैध वाळूसाठा जप्त करून ही वाळू गावातील घरकुल योजनेतील गरजू लाभार्थ्यांना मोफत वापरण्यासाठी नायगावच्या सरपंचांच्या ताब्यात देण्यात आला। या धडक कारवाईमुळे वाळू तस्करांना चांगलीच चपराक बसली असून श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी यांनी या कारवाईबद्दल संपूर्ण टीमचे कौतुक केले। तसेच भविष्यातही अशाच कडक कारवाया सुरू राहतील असा इशारा महसूल प्रशासनाने दिला आहे। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट।